तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओमध्ये। आज वरकुड्याचं आदत बैल मैदान आणि आदत बैल मैदानात मित्रांनो एक नंबरचा मानकरी आनंदाप्पा यांचा राजा आणि प्रकाश शेठ बबन यमगर यांचा बाजी मित्रांनो खरोखर गाडी एक नंबर पाहिली आणि एक नंबर झाला। प्रकाश शेठ नमस्कार। नमस्कार, बोला की। कसं नियोजन झालं काय? नाही, त्या दिवशी पेडगावला आम्ही पळालो। आमचं म्हणजे घरातलाच बैल आहे आपल्या चिंडू वैभवचा माझा पण झाला, म्हणजे चिंडून दोन्ही पळवत तिथं झाल्यानंतर तिथनं आलो। 24ला आमची 30 घरचीच गाडी पळायची होती, पण ते विषय झाला काय झालं, तिने कोणाला तरी एक शब्द दिला होता 27ला मी पळणार आहे। मग त्यानंतर माझ्या लक्षात आलं, म्हणलं याला अंधा पैलवानाचा बैल घालूया, आप्पांचा बैल घालू, कोण गाडी एक करल आणि 100% झाला। पण तुम्ही म्हणला होता सकाळी बोलत म्हणला होता की एक नंबर करणार, एक नंबर केला। नाही, कसं झालं, गाडी पळाली चांगली आणि गाडी पळाल्यानंतर कोणालाही वाटतेच ना बाबा गाडी कशी पळते काय पळते बघून लगेच समजते ना, असं आहे ना। बरं, कसं नियोजन म्हणजे मैदान कसं होतं? मैदान एक नंबर केलं, चांगलं झालं, कोणाची चिटिंग नाही काय नाही, रितसर मैदान केलं त्यांनी फेऱ्या, आम्ही रितसर चिट्ट्या निघल तर पळालो, गट कडेने काढला, शिमी आम्ही मधनं काढली, फायनल किती नंबर गटात पळाली? गाडी 7 नंबर गटात पळाली, सेमी शिमी 4थ्या सीमीत पळाली, 7 नंबर गट आणि 4 नंबर सेमी। फायनलला किती नंबर तास होते? फायनलला 5 नंबर तास होता। 5 नंबर तास। तर मित्रांनो बघा, खूप छान गाडी पळाली। आणि बबन शेठचा फोन आलता काय? हो, आलता की। काय म्हणले? खूप झाले, आलेत की त्यांचं वडील आलेत की। नाना कुठे गेले? नाना या पुढे। मित्रांनो बघा, बाबा काय आज एक नंबर केलाय? होय की। कसा आनंद आहे? काय आनंद काय आहे, शेठ आहे तर म्हटल्यावर सगळा आनंद आहे। काय प्रकाश दिवशी काय सांगता? पकाशाच्या विषयी काय नाही, नियोजन घरातला माणूस एवढाच शब्द। नियोजन कसं केलं काय? नियोजन करतात कायम, कायम नियोजन त्यांच्याकडे असतं। आम्ही नुसतं येतो, हळे मारली, थांबायचं, एवढंच करतो। शेठ सगळं करतात। बरं, भाजी आता शेठ तुम्ही ज्यावेळेस घेतलेलं कुठनं भाजी? आता आपण घेतले त्या मुलाखती भरपूर, भाजी झऱ्यातनच घेतलेला, झऱ्यातनच घेतलेला, दत्ता पाटील गणेश माळवे यांच्याकडून घेतला होता। इथं वैभव शेठ आहेत, कसा पळला भाजी वैभव शेठ? काय सुट्टी मेकर आणि हिंद केसरी राजाची पण सुट्टी मेकर आहेत। कसं आज भाजी कसा पळला? एक नंबरच पळाला काय, आपणचं राजा पण खूप छान पळाला। खूप छान खूप छान। कशी गाडी कटून पळते? गाडीच एक नंबर पळाली, चांगली शेला लागून आपली एक नंबरच पळाली, काय विषय नाही। तर प्रकाश शेठ सकाळी येताना काय वाटत होतं, एक नंबर करू आपण? नाही, गाडी आम्हाला माहिती होती गाडी चांगली पळणार आहे, आता नंबर किती करेल काय ही काय अंदाज नव्हता आम्हाला। गट पळाल्यानंतर कळलं आता गाडी एकच करेल म्हणून। इकडे आमचे मित्र आहेत, या जरा पुढे। काय सांगचाल आज बाजीनं, म्हणजे झऱ्याचं एक प्रकारे झऱ्याचं नाव टोकाव आहेच, पण आज बाजीनं पण आज नेलं। 100% बाजीनं नाव केलंय आणि इथून पुढे सुद्धा नाव करणार आणि एक दिवस बाजी हिंद केसरी होणार। ज्या गतीनं बाजी पळतोय, काय सांगतात बाजीच्या गतीविषयी? काय सांगतात? बाजीला जर बैल पुरला दुसरा तर 100% बाजी हिंद केसरी झाल्याशिवाय राहणार नाही। बाजीला फक्त बैल पुरत नाही, आतापर्यंत बैल पुरला नाही, त्याच्यामुळं जरा बाजी मागे राहत होता, पण ज्या वेळी पायरा चांगला झालाय त्यावेळी 100% बैल गुलालात आहे। एक नंबर केला, 1 नंबर 2 नंबर केलेलाच आहे। प्रकाश शेठ पुढचं नियोजन कसं असणार आहे? काय आता काय पुढचं नियोजन झालेलंच आहे, 6 तारखेपर्यंत। 6च्या पुढे अजून काय नियोजन नाही, बघू। किती दिवसात बैल काढतो तुम्ही? नाही, बैल 8 दिवसात काढतो। आजच आता हीच जरा दाटक झालं, गावाशेजारी मैदान असल्यामुळे मी जरा लवकर काढला बैल, नाहीतर 8-10 दिवसाच्या आत मी काढतच नाही। बरं, पेडगावच्या मैदानावर चेंडून ही पण चांगली पळाली, पण ज्या गतीनं बाजी पळतोय आता पेडगावला पण चांगला पळाला गाडी। 3 मला वाटतं पेडगावला 3 नंबर केला ना तुम्ही? चेंडू थोडा सुटताना सोड, म्हणजे काय झालं चेंडूला? एक उडी झाली पावसाच्या ह्याच्यामुळे घसरला, तिथं पण एक नंबर होत होता। काय म्हणणार? काय आमचंच बॅड लक म्हणायचं, थोडस 100% केलाच असता, त्याचा काही विषय नाही। आज वैभव शेठ तुमचं पण स्टार चालू आहे, ज्या बैलाला सुट्टी करायला जातात ती बैल एक नंबर करतोय, काय विषय? काय माझं पण नशीब म्हणायचं, त्याला काय काय सलग 5 मैदान एक नंबर केला, त्याबद्दल काय तुम्ही त्या दिवशी मुलाखतीत आला नाही? ते बैलाचं स्टार चालू आहे त्यामुळं, आणि नशीब म्हणायचं, नशीब साथ देते त्यामुळं, आणि बैल पण पळतोय। प्रकाश शेठ बाजी दोन्ही खांदी पळतो बरोबर, पब्लिक आता मुंबईला पण बऱ्याच दिवस पळाला, मुंबईला पण सगळ्या सरासरी तिथं दोन्ही खांदी काढले, त्या कडेने किती पब्लिक असू द्या, आता सकाळी सुद्धा गट असा कडेनेच काढला, त्यामुळे त्याचा काही विषय नाही, पब्लिकचा काही विषय नाही। बाजीची खरेदी किती? तशी 9,100,000 रुपयाचा बैल आहे ती, आणि मागितला होता कितीला?
नाही आता तसं मुंबईत बैल शर्ती करायला लागलो 30 लाख रुपयाला मागत होते बैल. हा. हम्म. पण बैलाचं आपल्याला द्यायचाच नाही, विशेष घेतलाच नाही, कारण आमच्या पार्टनरने सांगितलं आपल्याला ही मरोस्तर बैल विकायचा नाही, विषय संपला. मग ठीक आहे आणि ना. मध्ये पण मित्रांनो घरचं मैदान शेडच्या मला वाटतं कुठलं मैदान होतं ते? मासुरण्याचं मासुरणे मैदान. मैदान. तिथं पण एक नंबर केला. तिथं बी 1 नंबर केला. पण नियोजनाचा बादशाह नियोजन करायला तुमचं म्हणजे हात धरत नाही कोण, एक नियोजनाचा बादशाह म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. नियोजन कसं हेरता काय बाबा नाही. ह्याच्या ही बैल ह्याला पुरल किंवा कसं ह्या बैला होतंय, बरोबर चांगलं आम्ही आता जरी आमचा बैल अड्ड्यात नसला तरी मी मोकळं जरी मैदानात जातो बाबा, तिथं लक्ष ठेवायचं बाबा हे आमका बैल पळाल्यानंतर त्या बैलावर आपली गाडी पळल, त्या हिशोबाने त्याला फोन करायचा, मग आपण गाडी आणू म्हणून सांगायचं. पण आतापर्यंत मी बघितलं कधी ह्याची गाडी मी मारली त्याची गाडी मारली असं कधी तुमच्या नाही. तोंडात शब्द नाही आला की ही गोष्ट म्हणजे गर्व नाही केला पाहिजे. गर्व ह्या क्षेत्रात चालत नाही, गर्वाचं घर खाली असते, ही 100% खरंच आहे. आपण गर्व केला नाही आणि इथून पुढे बी करणार नाही. बरं. असं विषय. मी मला वाटतं पहिली मुलाखत घेतली त्यावेळेस सांगितलं होतं, म्हणजे असं काय नाही की ह्या बैलाचं स्टार आहेत आणि हा बैल पुढे पुढे त्याचं नाव गाजवत जाईल. आणि एक बरं वाटतं की आपण बाबा ह्याला बघितलं सांगितलं होतं की 1 नंबरचा बैल आहे, पुढं लय नाव करेल. आणि तसंच आता प्रकाश शेठ, बबन हेमकर असू द्या, यांचं खूप नाव करतोय बाजी. तर काय सांगचाल, नाव सांगा तुमचं. शरद हेमकर. आज तुमच्या बैलाने 1 नंबर केला, म्हणजे बैलाच्या पळाविषयी काय सांगचाल? पहिलाच कसं आहे त्याच्या विश्वास आहे. एकदा जो गट काढला का नाही, गट काढला काय विशेष येत नाही. गट काढला काय विशेष नाही. गट काढला की गट काढला कळतं ते फायनल घेणारच आज. त्या दिवशी मी पेडगावच्या मैदानात तसंच झालं. गट काढला की कळतं तसं. बर. आणि मासुरण्याच्या मैदानात पण तुम्हाला खुशी दिली त्यानं, म्हणजे एक तुमचं डोळं पाण्यानं भरले, हे एक आनंद अश्रू म्हणायला लागला. हो बरं, बबन शेठचा फोन आलता का? आलेला की काय म्हणले? मी आलो नव्हतो, आता फायनलच्या टाइमला आलो. डायरेक्ट हो ते म्हणले जावा तुम्ही फास्ट मध्ये. सेमी तुम्ही सांगितलेलं 1 नंबर करणार तिथनं का? हो हो मित्रांनो बघा, खूप छान बाजी पळाला. मित्रांनो गाडीचे ड्रायव्हर होते, काय चाचा काय सांगचाल, कशी गाडी पळाली आज? चांगली पाहिली आज गाडी. सकाळी गट काढला त्यावेळेस वाटत होतं 1 नंबर करणार काय? हो बरं, नियोजन आता बकासूर. बघू आता, मामासने माहित, आता मला काय अजून आलेला नाही फोन. आले आता कळलं, काय मला काय माहित नाही काय. दैवडीच्या मैदानात कसा फिराय म्हणजे पुकारले मैदान आणि सोने आणि गुरु शिष्याची जोडी पाळणार आहे. पळणार आहे ती गाडी, पळणार आहे. हाय बैल येणार आहे 27 ला, येईल एखादी बैल. राजाच कसं, राजाच भविष्य काय सांगचाल? राजा लय पळतोय आता आदत मध्ये. राजा आदत मध्ये आता 1 नंबरला राजा पोहतोय आता. हो. बाजी कसा पळ काय? बाजी पण आज पाहिला 1 नंबर, गाडीच आज पाहिली ती चांगली काय पाहिली. गाडीविषयी? ओपन मध्ये पण गाडी राहू शकते अशी लोकांची चर्चा आहे. हो, राहील ओपनला पण राहील, गठून पळते गाडी, त्यामुळे राहील ओपनला पण राहील. तर मित्रांनो बघा, गाडी ड्रायव्हर होते बबलू चाचा. बकासूर बद्दल काय सांगचाल? आज तुमचं नाव महाराष्ट्रभर म्हणजे पहिलं आहेच, बकासूरमुळे आणखीन महाराष्ट्रभर म्हणजे पूर्ण भारतभर झालं. झालं नाव बकासूरमुळे जरा जास्त आपलं नाव झालं.